नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विशेष मालिका विचार मंथन मी डॉक्टर उदय निरुडकर मध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण सुरुवातीलाच ही आपल्या लोकल ट्रेनमध्ये एका घडलेल्या घटनेची दृश्य बघूया. आपल्या लोकल ट्रेनमध्ये पश्चिम रेल्वेवरती काही दिवसांपूर्वी जी घटना झाली त्या घटनेची ही दृश्य आहेत. ट्रेनमध्ये बाचाबाची होते. ट्रेनमध्ये आपल्या लोकलमधनं रोज प्रवास करत असताना आपल्या भांडणं होतात. ही भांडणं आपल्याला काही नवीन नाहीत. कारण ज्या पद्धतीचा प्रवास आपण रोज करतो, की खरोखर गुरांना असं कोंबतात, तशा पद्धतीची माणसं कोंबलेली असतात आणि अतिशय काय आपण लेट ट्रेन्स असतात. त्याच्यामधनं कसाबसा जीवावरती खेळतच आपल्याला प्रवास करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी वास्तव आहेत आणि त्याच्यामुळे होणारी आपला त्रास, आपला त्रागा आणि त्याच्यामुळे होणारी आपली भांडणं ही आपल्याला काही नवीन नाहीत, अजिबात नाहीत. पण ही भांडणं होती, काही वेळा कदाचित थोड्या प्रमाणात ही मारामारीपर्यंत प्रकरणं जायची. पण हे तिथपर्यंतच ठीक होतं. आता थेट खुनांपर्यंत प्रकरण जायला लागलंय आणि आपल्याकडे ही खरोखर चिंतेची गोष्ट आता व्हायला लागलेली आहे. असेच खुनाचे प्रकार आपल्याकडे वारंवार व्हायला लागलेत. मागे 2 महिन्यांपूर्वी सुद्धा अशीच घटना घडली होती आणि आता सुद्धा ही घटना आपल्या समोर येते. हे सगळे व्हिडिओज तुम्ही सगळ्या माध्यमांमध्ये आता अवेलेबल आहेतच. सोशल मीडियावरती सगळ्या लोकांनी ते बघितले असतीलच आणि याच गोष्टीची चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, हे लोकल ट्रेनचा प्रवास तुम्हालाही नवीन नाही, आम्हालाही नवीन नाही. ही दृश्य आपणही बघितली असेल, हा व्हिडिओ सुद्धा आपण बघितला असेल. आपली याच्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया काय? लोकल मधली बाचाबाची प्रसंगी एकमेकांची कॉलर धरणे हे अगदी कॉमन आहे. म्हणजे याच्यात काही फार नवीन नाही. परंतु इथं माणसं नाही प्रवास करत, इथे पेट्रोलचे बॉम्ब प्रवास करतात. फक्त त्याला काडी लागायचं वेळ आहे की त्याचा स्फोट होतो. प्रत्येक माणूस एक हँड ग्रेनेड झाला. हँड ग्रेनेड क्लिप काढायची, कुठल्या तरी प्रसंगाने ती क्लिप निघते आणि मग तिथे स्फोट होऊन सगळ्यांच्या चिंधड्या उडतात. अशी आत्ताची परिस्थिती होते आणि ती क्लिप कशाने निघेल हे सांगता येत नाही. तुझा पाय माझ्या पायाला लागला, तू माझी बॅग का हलवली, तू इथं का बसला, तू माझ्या आधी का बसला, आणि आता इथे जे घडलं ते म्हणजे पाऊस येतोय, दरवाजा बंद कर, हे काय मारायचं कारण आहे? ही अशी कारणं वारंवार आपल्याकडे बघायला मिळत आहेत. आणि चाकू हल्ल्यात एका 22 वर्षाच्या तरुणाचा खून होतो. हे पेटलेला बॉम्ब नाही तर दुसरं काय म्हणायचं? पण सर, या हल्ल्यानंतर, हा दुर्दैवी जी घटना घडली, या घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघटना ज्या आहेत, ज्या प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी, त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सतत काम करत असतात, त्यांनी प्रत्येक डब्यामध्ये पोलीस सुरक्षा पुरवली जावी अशा पद्धतीची मागणी केली आहे. जी आतापर्यंत तुम्ही आपण नेहमी बघितलं तर फर्स्ट क्लास लेडीज डब्यामध्ये आपल्याला कायम दिसते की लेडीज डब्यामध्ये पोलीस सुरक्षा दिसते, प्लॅटफॉर्मवरती दिसते. पण डब्यात सुद्धा दिली जावी अशी त्यांनी मागणी केली आहे. हे खरंच शक्य आहे का आणि याच्यावरती आपलं म्हणणं काय? विचार करा, शेकडो हजारो ट्रेन्स निघतात. कसाऱ्यापासून कर्जत पासून हार्बर लाईन आहे, वेस्टर्न लाईन आहे, ती डहाणूपर्यंत रेल्वे आपल्याकडे आतापर्यंत जायला लागलेली आहे. इकडे नायगाव ह्याच्यापर्यंत जायला लागलेली आहे. प्रत्येक डब्यामध्ये पहाटे 4 पासून रेल्वे सुरू होतात ते रात्री 1:30-2 पर्यंत सुरू असतात. या प्रत्येक डब्यामध्ये सुरक्षा पुरवणं खरंच व्यवहार्य आणि योग्य आहे का? आणि इतक्या प्रचंड गर्दीमध्ये एक पोलीस काय करणार, आणि तो खरोखरच होणारी एखादी घटना थांबवू शकणार आहे का, याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण प्रत्येक डब्याच्या प्रत्येक दारात एक सिक्युरिटी गार्ड उभा करायचा म्हटला तर त्याला उभं राहायला तरी जागा आहे का, अशी वस्तुस्थिती आत्ताची आहे. आणि विमानतळावर जसं फ्रिस्किंग असतं, प्रत्येकाला तपासलं जातं, मेटल डिटेक्टर मधनं जायला लागतं. मेटल डिटेक्टर असेल तर त्याचं ते बाजूला, हा प्रकार आपल्याकडे स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर आत्ताची गर्दी लक्षात घेता, आत्ताची माणसांचा रेटा लक्षात घेता, लोंढा लक्षात घेता निव्वळ अव्यवहार नाहीये आपल्याकडे. जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाले होते शेवटचे, तेव्हा त्या बॉम्ब ब्लास्ट नंतर हे आपल्याकडे प्रकार करायचा प्रयत्न झाला होता. परंतु ती जे मेटल डिटेक्टरचे दरवाजे लावले होते ना, ते लोकांनीच धावत जाऊन त्यांच्या गर्दीच्या रेट्यामुळे ते तुडवले गेले होते. आपल्याकडे आजही काही स्टेशनवर, सीएसटी स्टेशनवर मी काल गेलो होतो, थ्रू ट्रेन्सच्या इथे, जिथे आपण लांब पल्ल्याच्या गाड्या जातात,
तिकडे त्यांनी एक्सरे ह्याचं मशीन ठेवलेलं आहे, सॉरी एक्सरे नाही, बॅगेज चेकिंगचं मशीन ठेवलेलं आहे. आणि त्या बॅगेज चेकिंगच्या मशीनमध्ये तुम्ही तुमचा बॅग टाकायची आणि आत घेऊन जायची. ती माणसं तिकडे छानपणे मोबाईल बघत होती आणि एकही माणूस, मी एकाला सोडायला गेलो होतो, ते म्हणले इथे बॅग द्यायची का? म्हटलं अहो त्यांचं लक्ष आहे का आपल्याकडे? ते आपले छानपणे मोबाईलवर खेळ बघतायत, मोबाईलवर चित्रपट बघतायत, सगळेजण आत बाहेर करत होते. त्यामुळे हे सुद्धा अव्यवहार्य आहे आपल्याकडे. सकाळीच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या रात्रीच्या उशिरा दर 5 मिनिटाला एक लांब पल्ल्याची गाडी बाहेर पडते. त्या गाडीमध्ये किमान 2,000 प्रवासी असतात. त्या 2,000 प्रवाशांचं लगेच चेक होणार आहे का मला सांगा तुम्ही? मी तुम्हाला इथल्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सांगतोय. 2006च्या मुंबई मधल्या बॉम्ब हल्ल्यानंतर या सगळ्याचे प्रकार आपल्याकडे करून झाले, परंतु त्या कशालाही आपल्याकडे पुरं पडू शकलो नाही. इतकी आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी आहे. हे सगळं आवाक्याबाहेर चाललेलं आहे. आणि समाजामध्ये राहायचं असेल तर शिस्तीनं राहायला लागतं, स्वच्छतेने राहायला लागतं, सौहार्दपणे राहायला लागतं. याचं शिक्षणच आम्ही कुठे दिलेलं नाहीये. त्यामुळे मी जसा वागतो तसाच योग्य आहे असं प्रत्येकाला वाटत जातं आणि मग त्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि मी काही केलं तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाहीये. गुन्हा दाखल होत नाही म्हटल्यानंतर गुन्हेगार निर्ढावतो. मी असं कितीदा पाहिलं आणि आय एम शुअर तुम्ही पाहिलं असेल आणि आमचे प्रेक्षक जे कार्यक्रम बघतायत त्यांनी पाहिलं असेल. समोरच्या सीटवर जरा रिकामी दिसली की पाय, अरे तुझे बूट चिखलानी माखलेले आहेत, तिथे कोणाला तरी बसायचंय, काही पडलेलं नाहीये. थुंकणे थुंकणे आता राष्ट्रीय आपल्याकडे ऑब्सेशन झालेलं आहे. काही झालं की थुंकायचं. म्हणजे गुटखा तंबाखू न खाणारे रस्त्यावर थुंकतात हल्ली. कशा करता थुंकतात? आणि सांगायला गेलं तर बाप तुम्हारे बाप का रस्ता आहे किंवा म्हणून तुमचा उद्धार केला जातो. मोबाईलनी तर तुम्हाला सांगतो विमानात सुद्धा उच्छाद मांडलाय. मला दर आठवड्याला विमानातनं दोनदा तरी प्रवास करावा लागतो. प्रत्येक वेळी एक तरी प्रवासी असा असतो जवळपासच्या सीटवर, तो विमान उडालं की आपला मोबाईलवर काहीतरी चित्रपट बघायला, का तू इयरफोन का नाही लावत? नाही लावत. बाकीच्या प्रवाशांना त्रास होतोय, एअर होस्टेसकडे तक्रार केली तर तुमच्याकडे असं बघतो की खाली उतर बघ तुझा नाही कापला तुला तर. ही जी संस्कृती आपल्याकडे आलेली आहे, फोनवर बोलत राहणे मोठ्या मोठ्याने, आणि ते लोकांना फार काय म्हणू आपण ज्याला कायदा मोडणे, हे लोकांना प्रतिष्ठेचं लक्षण वाटतं की देख मैं कायदा मोडता हूं, मला काही होत नाही इकडे, कारण मी व्हीआयपी आहे. व्हीआयपी नसणारे सुद्धा मग तसं वागायला लागतात आणि त्यातून एक संस्कृती लयाला जाते. आणि त्या छोट्या छोट्या वादातूनच मग पुढे माणसांचे मृत्यू घडतात आणि हे पहिल्यांदा घडत नाहीये आपल्याकडे. फेब्रुवारीमध्ये तुम्ही आता जो उल्लेख केलात, फेब्रुवारीमध्ये एका प्राध्यापकाचा खून झाला होता आणि त्याला सुद्धा कारण असंच अतिशय काय म्हणजे क्षुल्लक कारण होतं. त्यामुळे ही सगळी संस्कृतीच विचित्र बनत चालली आहे. एकीकडे प्रचंड मोठी गर्दी आहे, दुसरीकडे गर्दीत कसं वागावं याचं ज्ञान नाहीये, आणि तिसरा गुन्हा केला तर त्यावर काहीतरी गैरप्रकार केला तर त्यावर गुन्हा दाखल होत नाहीये. त्यामुळे ती आता संस्कृती बनत चालली आहे. परंतु ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर एक सार्वत्रिक थोडंसं भीतीचं वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे, की ते घरी सुद्धा ते आमच्या घरी सुद्धा आता सगळीकडे आम्हाला पालक सांगायला लागलेले आहेत, की "बाबा जातोयस तर कुणाशी वाद घालू नको. कुणाशी काही झालं तर गप्प राहा. सोडून दे विषय. आपलं काम बरं, आपण बरं." अशा पद्धतीची गोष्ट आता व्हायला लागलेली आहे. ही एक खरंच संस्कृती बनत जाणार का आपल्या सगळ्या लोकांची आणि ती सार्वत्रिक भीती कायमचीच होणार का? आपल्याला काय वाटतं? प्रत्येकाला त्याचा जीव प्यारा आहे आणि आपल्या घरातनं बाहेर पडलेला मुलगा रात्री सुरक्षित घरी येईल की नाही याविषयी आई बापांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे लढू नकोस बाबा, तू काही मध्ये पडू नकोस. कोणी जरी काही गैरकृत्य करत असेल तर तू कानाडोळा कर, त्याच्याकडे बघू नको. ती आपली संस्कृती नाही. त्याला वागायचं असं वागू दे. तू आपल्या शिस्तीनं वाग, तू बाजूनी जा. कोणी काही विचारलं तर सांग मी पाहिलंच नाही. एक प्रकारची थंड समाजामधली ही षंड निष्क्रियता आता आमच्याकडे एक संस्कृती बनत चालली आहे. आमच्या संवेदना बोथट होत आहेत. न लढणं, निषेध न व्यक्त करणं, हेच आता शहाणपणाचं लक्षण बनत चाललेलं आहे. अशी संस्कृती आपल्याकडे येते. पण तरी सुद्धा एक त्या म्हणजे जो मृत मुलगा होता त्याच्या बहिणीने एक व्यक्त केलेली प्रतिक्रिया सगळीकडे तर व्हायरल होती. ती म्हणजे की ती असं म्हणते की त्या व्हिडिओमध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय की तो माणूस माझ्या भावावरती इतक्या क्रूरपणे वार करतोय आणि सगळे लोक फक्त मोबाईल काढून शूट करण्यामध्ये बिझी आहेत. बाकी काही करत नाहीत. कोणी त्यात थांबवायचाही कष्ट घेतले नाहीत. ही ही कुठल्या पद्धतीची संस्कृती आता बनत चालली आहे? आपण खरंच खरंच एवढे मुरदाळ बनत चाललोय का, की आपल्या बाजूला आपल्या शेजारच्याचा जीव चाललाय आणि आपण काहीच करत नाही आहोत. फोनवर काढून आपण फक्त व्हिडिओ करण्यात मग्न आहोत. ही आजची परिस्थिती बनली का? आपल्याला काय वाटतं? एक प्रकारे भीती आहे, एक दहशत आहे गुंडगिरीची,
हातातल्या शस्त्राची आम्हाला भीती वाटायला लागली आहे. ज्या स्पिरिट ऑफ मुंबईचा आपण कायम गौरव करतो, की कोरोनाच्या काळात बघा कशी एकमेकांना मदत केली. मदत करणं संकटाच्या वेळी वेगळं आणि अशा प्रकारे हल्ला होत असताना बघत राहणं वेगळं. मागे गेटवे ऑफ इंडियावर पण असा हल्ला झाला होता आणि ते काहीतरी प्रेम प्रकरण होतं आणि त्याच्यामध्ये बघत राहिली लोक, व्हिडिओ करत राहिली, पण त्या मुलीला वाचवायला कोणी पुढे आलं नाही. हे जे आमचं मुरदाडपण, भ्याडपण आहे ना, एकीकडे मुंबईचं स्पिरिट म्हणून आपण म्हणायचं आणि दुसरीकडे लढणारा, थांबवू शकणारा धुरंधर जर जन्माला येणार असेल तर तो धुरंधर मात्र दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, मी मात्र काही लढणार नाही. हे मुंबईचं स्पिरिट नाहीये. चाकू सुरे हे काही आमची संस्कृती नाही आणि ते पाहिल्यानंतर आमचा समाज शंडपणे बघत राहतो. खून करणारा जेवढा दोषी आहे ना हर्षद, त्यापेक्षा जास्त तो खून थंडपणे पाहणारा आणि डोळ्यात कुठलीच प्रतिक्रिया आणि संतापाची तिडीक येऊ न देणारा मुंबईकर हा सुद्धा तेवढाच त्याला दोषी आहे असं माझं मत आहे. तो तसा आहे म्हणून तो दुसरा वार करू शकला. पहिला वार एक वेळ त्यांनी केला, पण दुसरा वार तो का करू शकला? आज 15-20 वार झाले म्हणून तो दुर्दैवी 22 वर्षाचा मुलगा मेला. पहिल्या वार नंतरच जर त्याला ओव्हर पॉवर केला असता 4 जणांनी एकत्र येऊन, पण तो का केला गेला नाही? हाच तो मुरदाडपणा. मला काय त्याचं, मी लढलो नाही, याच्यातच आम्हाला धन्यता आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरामध्ये. अशा पद्धतीची सध्या आपल्याला अवस्था बनत चालली आहे. एक समाजातला एक घटक म्हणून, एक आपल्या समाजामध्ये एक जागरूकतेने काहीतरी करू पाहणारे एक व्यक्ती म्हणून मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की खरंच या सगळ्या गोष्टींचा, या समाजातल्या सगळ्या घडणाऱ्या घटनांचा शेवट काय होऊ शकतो? आपण खरंच याच्यातनं काही बोध घेणार आहोत का? हा प्रश्न आहे. आपल्या याच्याचं उत्तर काय? हा मुरदाळपणा हा भीषण आहे, तुम्हाला मी सांगतो. आणि ही न लढण्याची वृत्ती जी आलेली आहे ना, ती भीषण आहे. आणि याचं अत्यंत समर्पक शब्दात सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारे आपल्याकडे कवी आहेत अशोक नायगावकर, त्यांनी केलेलं आहे. त्यांची एक कविता आहे, मी लढलो नाही. गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे, मी दार लोटले आतून आयुष्याचे, पण मनामध्ये लढलो नाही. मी परिस्थितीची गोड भाकरी चावत बसलो, लढलो नाही. हे लढलो नाही याच्याबद्दल धन्यता मानणं आहे ना, ते जेव्हा सोडू तेव्हा असे प्रकार थांबतील असं मला वाटतं. सर, या अतिशय महत्वाचा विषय आणि खरंच आपल्या समाजातला एक चर्चा करण्यासाठी ह्या प्रश्नावरती चर्चा होणं खूप गरजेचं होतं आणि अशा पद्धतीच्या चर्चांमधूनच आपण काहीतरी साध्य करू शकू असा आशावाद अजूनही थोडाफार का होईना शिल्लक आहे आणि तोच आशावाद आपण या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. आमच्या प्रश्नांना तुम्ही सविस्तर उत्तर दिलीत आणि आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्या मुंबईमध्ये लोकल प्रवासामध्ये आपण मुंबईचं स्पिरिट जे म्हणतो की आम्ही कुठल्याही पद्धतीने मुंबई थांबत नाही, पण मुंबईत न थांबत असताना म्हणजे थांबण्याची किंमत माणसाच्या जीवाची असेल तर प्रॉब्लेमच आहे आणि हा सगळी खूप गंभीर गोष्ट आहे. या सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो तर आपण खरंच या गोष्टींबद्दल आपण डोळे कान उघडे ठेवून एक सजग नागरिक म्हणून वावरू शकतो आणि तरच अशा पद्धतीच्या गोष्टी थांबतील असा विश्वास आहे आणि आपण ते बनू असाही आपल्याला विश्वास आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका.